जोधपूरला ब्ल्यू सिटी का म्हणतात? जोधपूरमधील या स्मारकाला मारवाडचा ताजमहाल का म्हणतात? पोलो हा राजेशाही खेळाची पंढरी म्हणून जोधपूरचं नाव इतिहासात का घेतलं जातं? तसेच जोधपूरमधील हे 347 खोल्यांचं असलेलं उमेद भवन पॅलेस आज नेमकं तिथं काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि जोधपूरचा एक वेगळाच अनुभव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर चला मंडळी, माझ्यासोबत जोधपूर एक्सप्लोअर करूया. सस्ने नमस्कार मंडळी. राजस्थानच्या प्रवासातला आजचा तिसरा दिवस. स्वाभिमानी महाराणा प्रताप यांच्या लेक सिटी उदयपूरमधील राजेशाही वैभवाचा अनुभव घेऊन आता आपला प्रवास सुरू झाला आहे राजस्थानच्याच दुसऱ्या एका ऐतिहासिक शहराकडे, आणि ते शहर म्हणजे ब्ल्यू सिटी जोधपूर. या जोधपूर शहराची स्थापना 1459 साली राठोड घराण्याचे प्रमुख रावजोधा यांनी केली होती. उदयपूर मागे टाकताच आपण पुढचा आपला प्रवास काही काळ या सुंदर अशा अरवली पर्वतरांगेमधून करणार आहे. आपल्याला वाटेत लागले आहे श्री नाथद्वार. या नाथद्वारमध्ये भगवान श्रीकृष्णाची बालस्वरूपात असलेली श्रीनाथाची मूर्ती आहे. ही मूर्ती श्रीकृष्णाच्या 7 वर्षाच्या बालस्वरूपात आहे. याच नाथद्वाराच्या अलीकडं या गणेश टेकडीवर भगवान शंकराची भव्य अशी मूर्ती दिसते बघा. ही मूर्ती आहे ना, जवळजवळ 369 फूट आहे, आणि असं सांगितलं जातं की ही मूर्ती जगातील सर्वात मोठी शिवमूर्ती आहे. या मूर्तीच्या आतून वर जाता पण येतं, आणि तिथं लिफ्ट आहे, आणि वर जाऊन आपण तिथं शंकराला अभिषेक पण करू शकतो. आम्ही नाथद्वाराला थांबून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. काय आहे, तिथं फोटो काढण्याचे फार कडक नियम आहेत. त्यामुळं आम्ही ज्या उदयपूरच्या हॉटेलमध्ये उतरलो होतो ना, तिथल्या रिसेप्शनमध्ये या नाथद्वार मधल्या श्रीकृष्णाचा फोटो आहे बघ, तो तुम्हाला दाखवतो. इथं तुमच्या एक लक्षात येते का, हे जे रस्त्याच्या कडेचे डोंगर दिसत आहेत ते तुम्हाला पांढरे दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण आता आलो आहे राजसंबंधमध्ये. राजसंबंध जे आहे ना, हे संगमरवरासाठी फार प्रसिद्ध आहे. या ठिकाणी खूप संगमरवराच्या खाणी आहेत, आणि हे बघा रस्त्याच्या कडेला एवढी दुकानं आहेत ना, म्हणजे जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी संगमरवराची दुकानं आहेत. आणि इथला संगमरवर आहे ना, भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. मी आहे ना, सह्याद्रीतले अनेक घाट चालत, सायकलवर, गाडीतून, गाडीवरनं पाहिले आहेत, पण या अरवलीच्या डोंगर रांगेतील घाटातून माझा पहिलाच प्रवास आहे. वाटेत एका ठिकाणी जेवण करून साधारणतः 3:30च्या सुमारास आम्ही या जोधपूरच्या आधी बुक केलेल्या हॉटेलमध्ये येऊन पोचलो. जर का तुम्हाला जोधपूरमध्ये राजेशाही राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर जुन्या जोधपूर आणि मेहरानगडच्या पायथ्याला अनेक हेरिटेज आणि लक्झरी हॉटेल तिथं उपलब्ध आहेत. जर का बजेटमध्ये मुक्काम करायचा असेल तर रेल्वे स्टेशनपाशी पण चांगले हॉटेल्स उपलब्ध आहेत. हॉटेलवर फ्रेश झालो आणि आम्ही निघालो आमचं जोधपूरमधलं पहिलं ठिकाण पाहिलं, ते म्हणजे उमेद भवन पॅलेस. 1920च्या दशकामध्ये आहे ना, जोधपूरमध्ये खूप मोठा भीषण दुष्काळ पडला होता, आणि त्या काळात तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्यावेळचे महाराजा उमेद सिंग यांनी या भव्य राजवाड्याचे बांधकाम सुरू केले, आणि 1943 मध्ये हा राजवाडा बांधून पूर्ण झाला. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या राजवाड्याला 347 खोल्या आहेत, आणि आताच्या काळात ना ते 3 विभागात विभागलेलं आहे. एका विभागामध्ये इथलं राजघराण्याचं निवासस्थान आहे, तर दुसरा भाग आहे त्यामध्ये ताज ग्रुपचं एकदम आलिशान हॉटेल आहे, आणि आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते संग्रहालय एका भागात आहे. चला आधी तिकीट काढून आज जाऊ व हे संग्रहालय बघू. इथं तिकीट 100 रुपये आहे, आणि या संग्रहालयात ना राजघराण्यातील संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असं सांगितलं जातं ही प्रतिकृती आधी तयार केली व नंतर हा राजवाडा बांधला. हा जो आहे तो त्या काळातला राजदरबार आहे. आणि जी दिसत आहेत ती राजघराण्याने वापरलेली दुर्मिळ त्या काळातली चिनी मातीची भांडी आणि काही काचेच्या वस्तू आहेत बघा. ही सगळी भांडी त्या काळी युरोपमधून मागवण्यात आली होती. हे समोर दिसते ते डायनिंग आहे. जोधपूरला आहे ना, भारतीय पोलोचं माहेरघर मानलं जातं, कारण पूर्वी जोधपूरची पोलो टीम होती, आणि 1920च्या दशकात आहे ना, या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा नावलौकिक मिळवला होता, व त्यांनी जी काय बक्षिसे मिळवलेत ना तिथं जतन करून ठेवलेत बघा.
या सगळ्या परदेशी परफ्यूमच्या बाटल्या आहेत. पूर्वीच्या काळी आहे ना, प्रवासासाठी घोडागाडी आणि आपल्याकडे याला बग्गी म्हणतात बघा, त्याच्यावर असे हे दिवे लावलेले असायचे, ते पण इथं आहेत. आता आपण आलो आहे ना, हे या संग्रहालयातील सर्वात मोठं आकर्षण आहे, कारण इथं अनेक जुनी घड्याळं आपल्याला बघायला मिळणार आहेत. चला आपण एक एक बघू. वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या पद्धतीची अनेक दुर्मिळ घड्याळं या ठिकाणी आहेत. 18व्या आणि 19व्या शतकातील अनेक घड्याळं इथं पाहायला मिळतात. आता आपण आलो आहोत संध्याकाळच्या वेळीस रंगीबेरंगी दिव्याने उजळून निघालेल्या जोधपूरमधील ऐतिहासिक घंटाघर बघण्यासाठी. हे घंटाघर महाराजा सरदार सिंग यांनी 1880 ते 1911 या कालावधीत बांधले आणि यामध्ये जे भव्य घड्याळ दिसते ना, ते लंडनवरनं त्या काळी मागवलेले होते. या घंटाघराच्या भोवती आहे ना, सरदार मार्केट नावाने जोधपूरमधील सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ वसलेली आहे. या इथेच तुम्हाला राजस्थानी संस्कृतीची खरी ओळख मिळते. बांधणीच्या साड्या, ओढण्या, लहरिया साडी, ओढण्या, तर आपले प्रसिद्ध जोधपुरी सूट, जोधपुरी मोजडी या ठिकाणी मिळतात. आणि या घंटाघर मार्केटमध्ये ना, लाखेच्या बांगड्यांचे खूप मोठी दुकानं आहेत आणि तुम्ही जर का लहरिया साडी घेतली तर त्या रंगाशी जुळणाऱ्या बांगड्या इथे तुम्हाला तयार करून मिळू शकतात. आणि या बाजारपेठेमध्ये खाण्याचे पण भरपूर दुकानं आहेत. इथला शाही सामोसा, परत कचोरी आणि सगळ्यात प्रसिद्ध इथं पालक पापडी चाट मिळतो आणि त्यानंतर त्यावर थंडगार लस्सी. या सगळ्याचा आस्वाद घेऊन आम्ही आता चाललो आहे घंटाघरपासून अगदी जवळच असलेल्या तुळजाकी झालरा या ठिकाणी. ही एक आहे ना, भव्य ऐतिहासिक पायऱ्याची विहीर आहे आणि ही बावडी 1740च्या दशकात महाराजा अभय सिंग यांच्या राणी तुर्जी यांनी बांधली होती. हा सर्व परिसर जुन्या जोधपूरमध्ये येतो आणि पूर्वीच्या काळी इथं ज्या हवेल्या होत्या त्या हवेल्यांचं आता असं सुंदर प्रकारे नूतनीकरण केलं आहे आणि नवीन हेरिटेज हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. उद्याच्या ऐतिहासिक प्रवासासाठी आपण आता थोडी विश्रांती घेऊ. चला आता आपण हॉटेलवर जाऊ. सुप्रभात. राजस्थान ट्रिपमधला आजचा आपला 4था दिवस. चला आधी आपण गरमागरम नाश्ता करू, नंतर हॉटेलमध्ये चेकआउट करून बाहेर पडू. आजचा प्लॅन आपला असा आहे की पहिल्यांदा आपण मेहरानगड किल्ला बघणार आहोत, नंतर त्याच्याजवळच असलेला जसवंतथडा म्हणून हे पाहणार आहोत आणि त्यानंतर साधारणतः 1 वाजता आपण पुष्करकडे निघणार आहोत. मेहरानगडावरील उंच मोठे दरवाजे, भव्य महाल, तोफा, मंदिरे हे पाहण्यासाठी आहे ना थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे मी त्याचा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. आपण या व्हिडिओत मात्र आता पाहणार आहोत जोधपूरमधलं एक सुंदर स्मारक, ते म्हणजे जसवंतथडा. जसवंतथडा हे जोधपूरच्या राजघराण्याचं स्मारक आहे. जोधपूरला लागूनच मेहरानगडापाशी हे भव्य स्मारक आहे. या ठिकाणी 50 रुपये तिकीट आहे. चला आपण आता तिकीट काढून आत जाऊ. हे स्मारक आहे ना तलावाच्या काठावर बांधलेले बघा. आजूबाजूला चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे. इसवी सन 1899 साली महाराजा सरदार सिंग यांनी आपले वडील महाराजा जसवंत सिंग दुसरे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलेले आहे आणि हे स्मारक आहे ना पूर्णपणे मकवाना येथील उत्कृष्ट अशा पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेलं आहे. येथील संगमरवरी भिंती इतक्या पातळ आणि गुळगुळीत आहेत ना, सूर्यप्रकाशात त्या एकदम चमकताना दिसतात. सर्वत्र नक्षीदार वेलबुट्टी आणि भौमितिक आकृत्यांचे अतिशय सूक्ष्म कोरीवकाम आपल्याला बघायला मिळते. या स्मारकाची रचना जरी मंदिरासारखी वाटत असली ना, तरी यामध्ये मुघल शैलीतील कमान आणि घुमटाचा प्रभाव दिसतोय बघा.
आणि याच्या पांढऱ्या संगमरवरी कारागिरीमुळे याला मारवाडचा ताजमहल असे संबोधले जाते. चला आपण आता आत जाऊन काय ते पाहूया. आतल्या या हॉलमध्ये जोधपूरच्या राठोड घराण्यातील विविध राज्यकर्त्यांची तैलचित्रे लावलेली आहेत. ही चित्रे पाहून मारवाडच्या इतिहासाची आणि राजेशाही परंपरेची आपल्याला माहिती मिळते. या मुख्य स्मारकाच्या आजूबाजूला जोधपूरमधील इतर राजे आणि राण्या यांच्या स्मरणार्थ बांधलेली अशी लहान लहान स्मारक आहेत. इथून समोर निळ्या रंगात न्यालेले जोधपूर शहर आपल्याला दिसते. हे जोधपूर शहर थर वाळवंटाच्या अगदी सीमेवर असल्यामुळे इथं कडाक्याचं ऊन असतं. निळा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, त्यामुळं घरातील आतलं तापमान कमी होतं. त्याच कारणांमुळे जोधपूरमधील घरे निळ्या रंगात रंगवण्याची परंपरा सुरू झाली. इतिहास, वास्तुकला आणि निळ्या रंगात न्हालेले शहर जोधपूर खरंच मन जिंकून घेतं. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.